नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक। भाषणाच्या दरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती। नागपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं। सोबत सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भैयाजी जोशी आणि नितीन गडकरी उपस्थित होते। हेडगेवार स्मृती भवनात पंतप्रधान मोदींचा अभिप्राय। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना अभिवादन। पंतप्रधान मोदींकडून दीक्षाभूमी इथं जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। 12 ते 13 मिनिटं पंतप्रधानांची दीक्षाभूमीवर भेट। प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी। कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सुनावणी होणार। प्रशांत कोरटकरची मर्सिडीज कार पोलिसांकडून जप्त। चंद्रपूरमध्ये कोरटकर मर्सिडीज घेऊन गेल्याची माझानं बातमी दिली होती। पोलिसांनी कोरटकरच्या दोन्ही गाड्या जप्त केल्या। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम। कुणाल कामरानं कबुली न दिल्यास पोलिसांचा टायरमधला पाहुणचार द्यावा लागेल, देसाईंचं वक्तव्य। पट्टण कोडोली इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यरात्री शिवरायांचा पुतळा उभारला। अनेक वर्षांपासून या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याची शिवभक्तांची मागणी होती। पुतळ्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात जल्लोष। कार्यकर्त्यांकडून डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शिवेंद्रराजेंचा वाढदिवस साजरा। पुणे विभागाला नवीन 40 लालपरी बस मिळाल्या। उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना फायदा होणार। स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागात प्रत्येकी 10 एसटी बस दिल्या। मार्च अखेर असल्यामुळे नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार। सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची कर भरणा केंद्र सुरू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं वक्तव्य केलं आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी निषेध केला। अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर 16 मार्चला 3 चोरट्यांच्या हल्ल्यात हेमंत गावंडे तरुणाचा मृत्यू। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक। आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची नागरिकांची कॅन्डल मार्च करत मागणी। पाणी थंड करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या शवागृहामध्ये ठेवण्यात येणाऱ्या बर्फाचा वापर। रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी आणि थंड लस्सी मठ्ठा विकणाऱ्यांचा प्रताप। संतप्त नागरिकांचा विक्रेत्याला चोप। विरारच्या आगाशी चाळपेठ येथील बँकेजवळ फूड डिलिव्हरी बॉयच्या अंगावर झाड कोसळलं। सुदैवानं तो थोडक्यात बचावला। झाड पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।